गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेण विहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राममातरः। महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बरं पुण्डलीकायुधातं मणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। देवराज्यसेव्यमानं पावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की। प्रसादे सर्व दुःखानां हानिरक्षोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते। ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता असते, कृपा असते, त्यावेळेस सर्व दुःख नष्ट होत असतात। त्यासाठी भगवंताची कृपा पाहिजे, संतांची कृपा पाहिजे। उभे राहिलेले सगळे आतमध्ये येऊन बसा। देखे अखंडित प्रसन्नता आथिजेत चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार दुःखा। संसाराचं जे दुःख आहे ते संतांच्या भगवंताच्या कृपा प्रसादाने नष्ट होत असतं। अनेक प्रकारे दुःख आहे, त्यामध्ये जर दुःखाची गणती केली आपण तर 3 ताप आहेत आणि हे त्रिविध ताप आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे जे ताप आहेत हे भगवंताच्या कृपेशिवाय जात नाही। त्या ठिकाणी व्यास महर्षीने भागवताची सुरुवात करत असताना पहिला श्लोक वापरलेला आहे हा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। जे भगवंत सच्चित आनंद आहे, सत्य स्वरूप, चित प्रकाशमान आनंद, आनंद स्वरूप, ते आनंदाला दुसरा शब्दच नाही। असे भगवंत एकदा का कृपा झाली की तिनेही तापाचं निवारण आपल्या जीवनातून होतं, दुःख नावाची गोष्ट राहत नाही। असो, आजचा जो कार्यक्रम आहे सर्वांना माहिती आहे। आपल्या गावातील सुनबाई असेल, एक आई असेल, एक पत्नी असेल, हे आपल्याला 1 वर्ष झाले सोडून गेलेले आहेत। त्यांचं नाव असं आहे शिल्पा एकनाथ पवार।
यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचे पतिराज एकनाथजी आहेत. त्यांना एक मुलगा आहे, त्या मुलाचं साहिल असं नाव आहे. त्यांचे जे भाया आहेत लक्ष्मीनारायण, त्यांचे दीर आहेत रमेश दादाजी. बाकी मग पुतण्या आहेत समर्थ, पुतणी आहेत लक्ष्मी, सायली आणि सृष्टी. असा हा पवार परिवार आहे. भगवंताने आपल्याला जिथपर्यंत आयुष्य दिलेलं आहे तिथपर्यंत सर्वांना जगावंच लागत आहे. बाकी सर्व निमित्त आहे. असं केलं असतं तर तसं झालं असतं, आणि तसं केलं असतं तर असं झालं असतं. हे सर्व निमित्त आहे, आणि त्या निमित्ताने आपल्याला जाणं गरजेचं असतं. भगवंतही ते सांगतात आपल्याला की जो जन्माला आलेला आहे त्याला जाणं निश्चित आहे, आणि जो गेलेला आहे त्याला परत जन्माला येणं ठरलेलं आहे. ते जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवं जन्म अमृतस्य च तस्मात् अपरिहार्यते नत्वं सोची तुमर्हसी. माऊली महावैष्णव याच्यावर टीका करतात. उपजले ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. हे चक्र असतं. जसं की घड्याळाला आत्ताचे जे 12 वाजणार आहेत तेच परत दुपारचे, तेच रात्रीचे, तेच वाजत राहणार आहे. सर्व जिथल्या तिथंच असतं, काटे फिरत असतात. तसंच आपणही आहोत. आणि जन्म मृत्यूचं दुःख का मानायचं, नाही मानायचं का? की भगवंत सांगतात ना आपल्याला, हे जे जुनं झालेलं शरीर आहे ते टाकून द्यायचं आहे आणि परत नवीन धारण करायचं आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे नूतन पै वेळीजे, तैसे देहांतरात्म असी. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, जुनं झालेलं कपडं आपण वापरतो का? कुठंतरी एखादं फाटलं तर ते आपण टाकून देतो. तसंच हे शरीर आहे. एकदा 50-60 ढकललं का ते कुठं ना कुठं फाटतच राहतं. मग ते सोडून देण्याचं दुःख नाही मानायचं. उलट आपण तर असं म्हणू की जोपर्यंत आपलं तर ते तेवढं आनंद जर घेता येतो का जीवनाचा? नाही. एकदा ते क्षीण झालं हळूहळू की जीवनाचा आनंद संपतो, आणि मग आपले जे कर्मेंद्रिय आहेत ते दर्द करायला लागतात, कुठंतरी दुखायला लागतात. जॉईंट मध्ये म्हणा, कुठं जे असेल ते. प्रत्येकाला वेगवेगळा त्रास आहे. प्रत्येकाला जाणंच आहे. जाण्याचं दुःख मानायचं, एवढंच सांगायचं आपल्याला की जाण्याचं दुःख मानायचं नाही. उलट आपण भगवंताला प्रार्थना करू की परत त्या जीवाने, त्या आत्म्याने आपल्यामध्ये परत नवीन रूपाने अवतार घ्यावा, परत नवीन पद्धतीने नवीन होऊन जन्माला यावं. एवढीच भगवंताला प्रार्थना करायला पाहिजे. असो, दुःख सर्वांनाच असतं, पण जीवन जगत असताना दुःख न मानता भगवंताची कृपा आपण काय करायला पाहिजे? साध्य करून घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस भगवंताची कृपा होते त्यावेळेस दुःख जे आहे ते कमी होत असतं. संतांचं जे जीवन होतं ते सर्व भगवंताला अर्पण करायचे. देवा, माझ्या काही जीवनामध्ये संकट येत असेल, दुःख येत असेल, ते सर्व तुला अर्पण करत आहे. नवे जे काही मी कर्म करत आहे हे पण आपण काय करायला पाहिजे? भगवंतालाच अर्पण करायला पाहिजे. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददास्य यत् पश्येषि कौन्तेय तत्पुरुषव मत अर्पणम. देवाला अर्पण करत चला, मग त्याचं जे चांगलं वाईट फळ आहे ते सर्व भगवंताकडेच राहत असतं. आपण अलिप्त राहायचं. अशा भगवंताची कृपा आपण एकदा साध्य करून घेतली की आपलं जीवन उच्च पदाला जातं. आपण हरिभक्त होतो.
मग आपल्याला भगवंत प्राप्त होतात. भगवंत कशाने प्राप्त होतात? 11व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, नाहम वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया. मी वेदाचं अध्ययन केल्यावर प्राप्त होत नाही, मी दान केल्यानंतर प्राप्त होत नाही. मग मी प्राप्त कशाने होणार? भक्त्या तू अनन्या. त्याच्या खालचा श्लोक सांगितलेला आहे, मला वाटतं काहीतरी 52-53 श्लोक आहे हा. भक्त्या तू अनन्या. ज्यावेळेस भक्त भगवंताशी अनन्य होत असतो त्यावेळेस आपल्याला भगवंताची कृपा. अनन्यता खूप महत्वाची आहे. 9व्या अध्यायामध्ये पण सांगितलं, अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. 8व्या अध्याय पण अनन्याचा एक श्लोक आलेला, अनन्यस चेतां सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आपल्याला एवढंच पाहायचं आहे, जर आपण भगवंताशी अनन्य झालो तर भगवंताची कृपा होते आणि जे जीवनातलं दुःख आहे ते नष्ट होतं आणि जीवनात काय प्राप्त होतं? आनंदच आनंद. दुःख नष्ट होतं म्हणजे काय होतं बरं? दुःख प्रत्येकालाच असतं, पण आपल्याला ते दुःख जाणल्या जात नाही. आपण त्या दुःखाकडे दुर्लक्ष करतो. मग ती आपली अनन्यतेची जी स्थिती असते ती शरीराकडे लक्ष देत नाही. जोपर्यंत आपली बुद्धी शरीरावर अवलंबून असते, शरीराकडे लक्ष देत असते, देहाकडे लक्ष देत असते, तोपर्यंत आपल्याला दुःख राहणार आहे. आणि एकदा का बुद्धीने भगवंताला ग्रहण केलं की मग आपलं जे शरीरावरचं लक्ष आहे ते अलिप्त होतं. मग आपण जे भगवंताचं धारणा ध्यान जी समाधी आहे त्या अवस्थेकडे लागतो. मग त्यासाठी भगवंताचं अखंडतेने अनन्यतेने नामस्मरण करायला पाहिजे. आपण खूप नामस्मरण करा, खूप नामस्मरण करा. आपली जी भटकंती आहे ती स्थिर करा आणि खूप नामस्मरण करा. नामाशिवाय आपल्याला या कलियुगामध्ये कोणीही तारू शकत नाही. वा, पंढरपूरला जाणार इकडे आले, पंढरपूरला कसं काय असं झालं? नाम खूप करा. माऊलींचा हरिपाठ असेल, नाथबाबांचा हरिपाठ असेल, आपल्याला ते शिकवतं की बापांना तुम्ही अखंडतेने भगवंताचं नाम. नाथबाबा तर म्हणतात आपल्याला, उठता राहा, बसता राहा, खाता राहा, पिता राहा, भांडता राहा, कांडता राहा. एक पूर्ण अभंगच त्याने सांगितलंय. काय म्हणा तुम्ही? हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा. अखंडतेने अखंडतेने हरी बोला, हरी बोला, हरी बोला. ना तरी अबोला. व्यर्थ गडबड करू नका. व्यर्थ बडबड करायची नाही. ते नाथबाबाच एक प्रमाण आहे. मंडुकी वटवट, बेडगासारखी, आता पावसाचे दिवस आलेले आहेत, सर्वांना माहिती आहे. ती बेडगासारखी वटवट काही कामाची नाही. ते काही कामात असते का? नाही. ते पण अहोरात्र आपला आवाज करत राहतात. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. हरिभक्त व्हा. काय व्हा? हरिभक्त. भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे की माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. कोणते? 4 प्रकार. तसे भक्ताचे लक्षण तर खूप सांगितले आहेत. 12वा अध्याय अख्खा त्याचा सांगितलेला आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धी यो मत् भक्त समे प्रिय. अद्वेष्टा, कोणाप्रती द्वेष करू नका. सर्वभूतानां, सर्वांप्रती समभाव ठेवा, मैत्रत्व ठेवा. मैत्र करुणा एवच. आपल्या जीवनामध्ये करुणा पाहिजे. आणि करुणा कोणाकडून शिकता येईल आपल्याला? संतांकडून. आता मागा करुणाचे बाबाजी आले, कसे गोड बोलता होते, किती करुणा असते. कधी रागवलेलं पाहिलं का? आपल्याला थोडस काही मनाविरुद्ध झालं की आपण काय करतो? लगेच रागवतो.
जीवनामध्ये राग क्रोध नको. क्रोध असावा पण तो हितकारी असावा, खेदकारी नसावा. रामदास स्वामी म्हणतात ना, काय ते मनाच्या श्लोकामध्ये, नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध असावा पण हितकारी असावा. असा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला राग यायला पाहिजे, आज मी ना दिवसभर भगवंताचं नामस्मरण करत. असा कधी राग येतो का? असा कधी क्रोध येत नाही. आज मी आंघोळ केल्यावरती जपाला जर बसलो किंवा बसले तर परत दिवसभर उठणार, अखंडतेने भगवंताचं चिंतन करणार. असा कधी क्रोध येतो का? असं कधी वाटतं का आता मी ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ करणार आहे, असा कधी क्रोध येतो का आपल्याला? कधीच येत नाही. असा क्रोध यायला पाहिजे, तेव्हा आपलं जीवन कुठंतरी उच्चांक पदाला जातं. त्यासाठी आपण भगवंताचे भक्त व्हा. भगवंताने सांगितलेलं आहे, माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. कोणते? चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी. आता आपण पाहू, आर्त भक्त कोण आहे, अर्थार्थी भक्त कोण आहे, जिज्ञासू भक्त कोण आहे आणि ज्ञानी भक्त कोण आहे. आपल्याला जीवनामध्ये जे काही कमी पडतं, जे काही प्राप्त करायचं आहे ते भगवंताची भक्ती करून भगवंताकडूनच प्राप्त करायला पाहिजे. कोणाकडून प्राप्त करायला पाहिजे? भगवंता. नाहीतरी तसं कोण देणार आहे आपल्याला? कोण देणार आहे? भगवंतच देणार आहे. या सृष्टीमध्ये सर्व काही कोणाचं आहे? भगवंताचंच आहे. आपलं काही आहे का? आपलं काय? आपण बोलतो हे सुद्धा आपलं नाही, आपण चालतो सुद्धा हे आपलं नाही. चाले हे शरीर कोणाचे असे, कोण बोलवितो हरिविना. कारण की ही सर्व सृष्टी कोणी निर्माण केलेली आहे? जेने हे विश्व निर्मिले. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुले. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. भगवंताची, देवाची सुद्धा रचना कोणी केली? भगवंताने केलेली आहे. 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. आपल्या सत्तेने भगवंताने हे सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. हे सर्व भगवंताचंच आहे. म्हणून आपण पहिल्यांदा सांगितलं, जे काही करतो हे कोणाला अर्पण करायला पाहिजे? भगवंताला अर्पण करायला पाहिजे. चलताने फिरताने सर्व काही करत असताना देवाला आपण आपल्या संग घेऊन चालायला पाहिजे. देवा चला आपल्याला दर्शनाला जायचं. कुठेही जा, शेतीची कामे करायला असू द्या, फिरायचं असू द्या, काय जे तुम्हाला दैनंदिन दिनचर्या आहे त्या प्रत्येक दिनचर्येमध्ये भगवंताला आपल्या संग घेऊन फिरा. तेव्हा आपल्यावर भगवंताची कृपा होती. तेव्हा आपला विषय चालू होता, चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनो अर्जुन. 4 प्रकारचे भक्त मला भजतात. एक अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थार्थी जर पाहिलं तर भक्त असा असतो की आपल्या जीवनामध्ये लौकिकरित्या सुख प्राप्त करायची त्या भक्ताला इच्छा असते, पण तो भक्त असा असतो की भगवंताची भक्ती करून ते लौकिकरित्या प्राप्त करत असतो. त्याला काय म्हणायचं? अर्थार्थी. पण प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा अर्थार्थी भक्ताला एक इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख पाहिजे आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताला सर्व काही
मागत असतो, त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात। मग असा कोण भक्त आहे बरं? अनेक पुराणामध्ये अनेक प्रकारचे भक्त आहेत। विभीषण आहे, आपण जर विशेषरित्या पाहिलं तर ध्रुव बाळ आहे। उत्तानपाद नावाचे ते एक राजा असतात, सर्वांना कथा भाग माहिती आहे। आणि उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्नी असतात। एकीचं नाव काय असतं? सुरुची, आणि एकीचं नाव काय असतं? सुनीती। जी नीतिप्रिय आहे त्याला सुनीती म्हणायचं, आणि जी सुंदर आहे त्याला काय म्हणायचं? सुरुची। मग जीवनामध्ये चांगली नीती पाहिजे का चांगलं रूप पाहिजे? नीती चांगली पाहिजे। पण विशेष घटना अशी असते, जी सुरुची आहे ती दिसायला सुंदर आहे, ती राजाला खूप प्रिय असते, आणि सुनीती नीतीने खूप सुंदर असते पण राजाला प्रिय नसते। त्या सुनीतीला एक मुलगा होतो, त्या मुलाचं नाव ध्रुवबाळ असं असतं। ते वनामध्ये राहत असतात। पहा, आपल्याला अर्थार्थी भक्त पाहायचा आहे। फक्त ती सुनीती वनामध्ये राहत असते आणि सुरुची राजवाड्यामध्ये राहत असते। पहा, एक दिवस घटना अशी घडते की तो जो ध्रुव बाळ आहे लहानचा हळूहळू मोठा होत आहे। 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाचा ध्रुव एक दिवस राजवाड्यात येतो, आणि राजवाड्यात आल्यानंतर त्याला इच्छा होती की आपल्या पित्याच्या मांडीवर आपण काय करायला पाहिजे? बसायला पाहिजे। इच्छा होते, साहजिक आहे। वडिलांच्या मांडीवर बसण्याचा त्या बालकाला पूर्ण अधिकार असतो। त्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी ध्रुव बाळ राजापाशी गेला। राजालाही खूप आपुलकी वाटली, काय गोंडस बाळ आहे। त्या राजाने त्या ध्रुवाला आपल्या मांडीवर घेतलं, आणि घेतल्यानंतर सुंदर असल्या कारणाने चपाचपा 100 मुठी घेतले, आणि हे सुरुचीने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस कडाडली आणि सांगितलं की ध्रुवा, तुला ही गादी प्राप्त करण्यासाठी पहिले भगवंताला प्राप्त करावं लागल, आणि मग तुला त्या गादीवर बसावं लागल। मग तुझा अधिकार पित्याच्या मांडीवर बसण्याचा आहे, तोपर्यंत अधिकार नाही। नाही नाही ते अपशब्द बोलली। ध्रुव खाली उतरला, रडत रडत आपल्या असणाऱ्या आईकडे गेला। आता तुम्ही विचार करा, आजची जर आई असेल आणि अशी घटना जर घडली तर ती आई काय करायला सावध राहील? मागून आली आणि तिकडे जाईल। तिने तसं नाही सांगितलं, बाळ का रडतोस? सगळी घडलेली हकीकत सांगितली, आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईने आपल्या मुलाला उपदेश केला। तुझी जी सुरुची नावाची जी आई आहे ना, दाईमा आहे ना, ती बरोबर बोललेली आहे। राजगादी प्राप्त करण्यासाठी किंवा पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी पहिल्यांदा तुला भगवंताला प्राप्त करणं हे खरं आहे। त्यासाठी ध्रुवाने विचारलं, मी काय करू काय? तिने सांगितलं, तुला वनामध्ये जावं लागेल। मग ध्रुवाने निश्चय केला, आणि ध्रुव बाळ त्या ठिकाणाहून निघाले, आणि आईने एक सांगितलं की जात असताना पहिलं दर्शन तू त्या आईचं घ्यायचं, म्हणजे सुरुचीचं दर्शन घ्यायचं, मग पित्याचं दर्शन घ्यायचं, आणि मग वनाला जायचं। असा उपदेश आपण जर आपल्या मुलांना केला तर खरोखर मुलं संस्कारी नाही होत का? निश्चित होणार। पण आजची घटना इतकी भयान झालेली आहे, जर एखाद्या क्लासमध्ये वर्गामध्ये एखाद्या शिक्षकाने जर हिताचं एखाद्या मुलाला मारलं
किंवा एखाद्या मुलाला दाटलं तर आजचे आई वडील काय म्हणतात, आमचा शिको की न शिको, तुम्हाला काय करायचं. कसे घडतील हो मुलं आपले. पहिले यांना विचारा ना. हे जुने लोक आहेत. जर शिक्षकाने मारलेलं घरी सांगितलं तर परत ते आई वडील त्याच मुलाला मारायचे आणि शिक्षकाला जाऊन सांगायचे, याला जर नाही आलं तर अजून मारा. आज परिस्थिती तशी आहे का? नाही. म्हणून तर मुलं दुर्मार्गाला जायला लागलेले आहे, वाम मार्गाला जाऊ लागलेले आहे, मग व्यसनाधीन होऊ लागलेले आहेत. त्यासाठी जर कोणी चांगलं हितासाठी जर कोणी मारत असेल, बोलत असेल तर बोलू द्या. तो ध्रुव वनामध्ये जाऊ लागला आणि जात असताना त्या ध्रुवाला मध्यंतरी संत भेटले. त्या संताचं नाव नारद महर्षी आहे. आणि ते भेटल्यानंतर सांगितलं, अरे बाळा तू कुठे चाललास एवढ्या बालपणात. मग ध्रुवाने सांगितलं, मला भगवंताची प्राप्ती करायची आहे. कोणाची? अरे एवढ्या लहानपणी भगवंताची भक्ती, वेळ झालास का? हे तर तुझं वय खेळायचं बागडायचं आहे. या वयात कुठं भक्ती करत असतील का? आजही आपण मुलांना तेच सांगतो ना. मग भक्ती करायचं वय कोणतं आहे? आता तर तुझं वय कशाचं आहे? खेळायचं आहे, उड्या मारायचं आहे. भक्ती म्हातारपणी करावी. भक्ती म्हातारपणी करावी लागते का? आपले संत तर सांगतात, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणा जो आहे तो कुठे नटतो? हरी कीर्तनात. म्हणून भगवंताची भक्ती आपण बाल वयातच करायला पाहिजे. आणि विशेष तत्वाने जर सांगायचं ठरलं तर बालपणी ज्याने ज्याने भगवंताला आपलं केलं त्यांना भगवंत निश्चितरित्या प्राप्त झाले. आणि वय झाल्यानंतर मग कशी काही कामात नसते. आपलं प्रेम काय होतं? दुभंगल्या जातं, विखुरल्या जातं. जसं आपण लहानपणी आईवरती प्रेम करत आहोत, ते जर प्रेम काढून आपण भगवंतावरती लावलं तर भगवंत निश्चितरित्या प्राप्त होणार आहे. आणि त्या प्रेमामध्ये जर खूप फाटे पडले, विखुरल्या गेलं, ते प्रेम जर दुभंगल्या गेलं, वाटल्या गेलं, मग कशाचे भगवंत आहे? मग आपण सर्व विचार करत बसतो. मग अनन्य होऊ शकत नाही आपण. मग कसली अनन्य होणार आहोत? नाही होऊ शकत. म्हणून बालपणी नारद महर्षीने सांगितलं, अरे ध्रुवा, हे वय तर तुझं खेळायचं बागडायचं आहे, तू इथे काय करत आहे? ध्रुवाने सांगितलं, नाही, मला भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि मी ती करणारच. अरे ध्रुवा, त्यासाठी गुरु पाहिजे. ध्रुवाने सांगितलं, तुम्ही आहेत ना. म्हणून नारद महर्षींचे 4 शिष्य आहेत. कोणते कोणते? एक ध्रुव बाळ आहे, एक प्रल्हाद आहे, एक व्यास महर्षी आहे आणि एक वाल्मिक ऋषी आहे. वा, 4 शिष्य आहे. मग नारद महर्षीने त्या ठिकाणी त्या ध्रुवाला मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. असा ज्या वेळेस मंत्र दिला त्यावेळेस ध्रुवाला सांगितलं, यमुना नदीच्या तीरी तू त्या ठिकाणी काय कर? तप कर. मग ध्रुव बाळ गेले, वनामध्ये गेले, यमुना नदीचे स्नान केलं. त्या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, जर कोणी यमुना मातेचं स्नान केलं तर त्याला यमलोक प्राप्त होत नाही. कारण की ती यमाची कोण आहे? बहीण आहे. आणि मग बहिणीचं भाव ऐकणार साहजिक गोष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपण एकदा तरी वृंदावनला जायला पाहिजे. तिथं यमुना मातेचं स्नान करायला पाहिजे. आपलं जीवन पवित्र करायला पाहिजे.
तीर्थयात्रा करा. आणि तीर्थयात्रा करत असताना भगवंताचं नाम जपायला पाहिजे. नाहीतर हे सर्व काय आहे व्यर्थ आहे. माऊली आपल्याला सांगतात, वा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर आपलं चित्त त्या नामामध्ये नसेल तर ते काय सर्व व्यर्थ आहे. चित्त नामामध्येच पाहिजे. इतरत्र कुठे नको, प्रपंचामध्ये नकोच नको, लौकिकामध्ये तर नकोच नको. त्या नामामध्ये चित्त अखंडतेने रममान. त्यासाठी चित्त शुद्ध करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे? चित्त शुद्ध. तुकोबाराय म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुम्हा सर्वांच्या श्रोत्यांच्या चरणावरती दंडवत घालायचा तुकोबाराय. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग ते चित्त शुद्धीचे 4 पर्याय आहेत. आस्तिक्यम प्रविभक्त भोजनम तथ्यम वच आणि अनुतापम. आस्तिक्य आस्तिकता जीवनात ठेवा, भाव शुद्ध ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला आस्तिक्य म्हणतात. नास्तिकता जीवनात नको आहे. आस्तिक्यम प्रविभक्त भोजनम, जे आपल्याकडे पर्याप्त आहे ते वाटून खायला पाहिजे, सर्वांना देऊन खायला पाहिजे. ते म्हणतात ना, एक तीळ 7 जणांनी खाल्ला. म्हणून संतांचा तो गुण आहे. आपल्याकडे जे आहे ते सर्वच काय करायला पाहिजे? वाटून खायला पाहिजे. आपण स्वतः अप्पलपोटी कधी राहायचं नाही. आस्तिक्यम प्रविभक्त भोजन तथ्यम वच, सत्य बोला. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांची दुःखे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःखी व्हायला पाहिजे. आणि शेवटचा आहे अनुतापम पश्चाताप. जर एखादं वाईट कृत्य आपल्याकडून घडलं तर ते परत न करता त्या कृत्याचा पश्चाताप करणं. आणि ते पश्चाताप केल्यानंतर चित्त काय होतं? शुद्ध होतं. आपण गेलो होतो की ध्रुवबाल त्या ठिकाणी गेले. वनामध्ये गेल्यानंतर यमुना मातेचं स्नान केलं आणि तपश्चर्येला बसले. आता वन असल्यानंतर संकट कमी असतील का? आणि विशेष ज्या वेळेस आपण भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताच्या भक्तीला सुरुवात करतो त्यावेळेस भगवंत संकट देतात. का? तर त्या जीवाची भगवंत परीक्षा घेत असतात. आपण जर प्रत्येक संकटातून हळू त्या भगवंताच्या परीक्षेमध्ये पास झालो की मग आपल्याला ज्यावेळेस भगवंताची कृपा होईल त्यावेळेस मग काहीच कमी नसतं. पण तोपर्यंत आपल्याला खूप संकटाला साथ द्यावा लागते. खूप. ध्रुवबाळ तपश्चर्या करू लागले. नंतर मग ते 6 महिन्यामध्ये सर्वांना माहिती आहे की दर 3 दिवसाला, दर 6 दिवसाला, दर 9 दिवसाला, दर 12 दिवसाला हळू शेवट ध्रुवाने श्वास सुद्धा रोखला. आणि रोखल्यानंतर सर्व पृथ्वीचा श्वास रोखल्या गेला. सर्वांची हलचल बदलली. भगवंताकडे गेले. भगवंत प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग ध्रुवाने जे आपल्याला हवं होतं ते मागून घेतलं. आपल्याला एवढंच पाहायचं आहे की आपल्याला जे ऐश्वर्य पाहिजे ते कोणाकडून प्राप्त करून घ्यायला पाहिजे? भगवंताची भक्ती करून प्राप्त करून घ्यायला पाहिजे. त्याला काय म्हणायचं? अर्थार्थी भक्त. दुसरा भक्त आहे आर्त भक्त. देवा, मला जे काही संकट येत आहे ते फक्त भगवंतच निवारण करतो यासाठी भक्ती करणे, त्याला काय म्हणायचं? आर्त भक्त. मग अनेक उदाहरण आहेत. त्यामध्ये अभिमन्यूची जी लक्ष्मी असते तिचं नाव काय आहे? उत्तरा. ज्यावेळेस सर्वांना महाभारत माहिती आहे,
सर्व काही संपल्या जातं त्यावेळेस एक अश्वत्थामा काय सोडतो? चक्र सोडतो, ब्रह्मास्त्र सोडतो आणि उत्तरेच्या गर्भामध्ये जो गर्भ आहे त्याला नष्ट करण्यासाठी त्यावेळेस उत्तरा कोणाचा धावा करत नाही, फक्त भगवंताचा धावा करते आणि सांगते की मी जरी गेले तरी चालल, पण माझा जो गर्भ आहे, माझं जे बालक आहे ते वाचलं पाहिजे. मग त्या ठिकाणी भगवंत सूक्ष्म रूप धारण करतात, गर्भामध्ये जातात आणि ते सुदर्शन चक्र परत पाठवतात आणि त्या ठिकाणाहून परीक्षित राजा जो आहे तो गर्भ आहे त्याला काय करतात, तिथून वाचवतात. आपल्याला एवढंच पाहायचं आहे की आर्त भक्त, दुसरी द्रौपदी आहे, गजेंद्र आहे, पण राम सुखदाजी असं सांगतात की गजेंद्र असल द्रौपदी असल यांनी पहिल्यांदा कमीत कमी दुसऱ्यांची आराधना केली, दुसऱ्यांचं सहकार्य घेतलं आणि नंतर भगवंताला आवाज दिला. पण उत्तरा एकमेव अशी आहे की तिने पहिल्यांदाच भगवंताचा धावा केला. बस देवा तू सोडून मला कोणी याच्यातून वाचवणार नाही, म्हणून जीवन जगत असताना भगवंताकडे एकच मागा, देवा तू सोडून मला काही नको. कृष्ण स्वदीय पद पंकज पंजरांते श्रद्धेव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कफवात पित्ते कंठावरोधेन स्मरणं कुतस्ते. अरे देवा, ज्या वेळेस प्राण कंठाला येत असतो, आपण जर्जर झालेलो असतो, त्यावेळेस 3 ताप खूप छळतात. मग असले जे छळणारे ताप आहे, कफ आहे, वात आहे, पित्त आहे, याचा प्रकोप खूप वाढत आहे, त्यावेळेस तुझं दर्शनच होईल, तुझी आठवणच होईल, भगवंता तुझ्याशी अनन्यच होईल, हे मला सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये जर काही द्यायचं असेल तर एकच कृपा कर, कृष्ण स्वदीय पद पंकज पंजरांते, तुझे चरण माझ्या मस्तकी अखंड ठेव. तुझं जे नामस्मरण आहे माझ्या वाणीमध्ये अखंड ठेव. जरी आपल्याला वाणीने भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी हो ना हो जर काही लाज वाटत असेल, कंटाळा येत असेल, तर माऊली सांगतात की तुम्ही मनात नामस्मरण करा. ज्ञानदेवी मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपेस रा. आजकालचे मुलं असे आहेत किंवा काही जे आहेत ते असं भगवंताचं पाया पडतात की आपल्याला कोणी पाहिलंय की नाही पाहिलं, असं असं काय करतात आणि निघून जातात. पण आपल्या गावामध्ये एक स्वामीजींनी खूप छान परंपरा लावून दिली. आम्ही भरपूर वेळेस पाहिलं, मलाही माहिती नव्हतं की ज्या कोणी मुलाचा विवाह झाला की पहिली नाथापशी आरती कोणाची असते, त्या जोडप्याची असते, मग गृहप्रवेश असतो. काय सुंदर संकल्पना आहे. हो ना हो, त्या निमित्ताने का होईना आपण भगवंत निमित्त पाहिजे, बस काय पाहिजे, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण त्या भगवंताशी अनन्य व्हायला पाहिजे. मग भगवंत आपलं जे दुःख आहे ते हरण करतात आणि कृपा करतात. जीवनात काय ती प्रसन्नता येते. मग भगवंत म्हणतात प्रसादे सर्व दुःख हा निरक्षोपजा प्रसन्न चेतसोयाश बुद्धी परिवर्तिष्ठते. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कृष्ण स्वदीय पद पंकज पंजरांते श्रद्धेव मे विशतो मानस राजहंस प्राण प्रयाण समय कफवात पित्ते कंठावरोधेन स्मरणं कुतस्ते. देवा, अंतकाळी तुझं स्मरण येईलच असं नाही, म्हणून तू एवढी कृपा कर की जीवनामध्ये प्रत्येक श्वासागणीच मी तुझ्याशी अनन्य व्हायला पाहिजे, असं आपण भगवंताला म्हणायला पाहिजे. अहो, भगवंताची आपल्यावर किती मोठी कृपा असेल, जरी आपण पूर्ण जीवनभर जरी त्या भगवंताशी अनन्य नाही झालो तरी भगवंत म्हणतात शेवटच्या घटिकेला जरी तो जीव माझ्याशी अनन्य झाला
तरी मला प्राप्त होतो. अंतकालेच मानव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. यामध्ये कसलाही संशय नाही. अंतकाळी शेवटच्या घटिकेला का होईना त्या जीवाने मला अनन्य व्हायला पाहिजे. म्हणून आपण जीवनामध्ये जगत असताना शेवटच्या तसं जर पाहिलं तर पूर्ण जीवनभर भगवंताशीच अनन्य व्हायला पाहिजे. नाही झालो तरी शेवटच्या घटिकेला आपण भगवंताशी काय व्हायला पाहिजे? अनन्य व्हायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे. नाही तर सर्व शरीर रूपी धर्माचा त्याग करा आणि परमात्म्याशी काय व्हा? अनन्य व्हा. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. देवा, अर्जुना, पार्था काय करायला पाहिजे? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग करा. सर्व धर्म म्हणजे शरीर रूपी जो धर्म आहे त्याचा त्याग करा आणि मला एका परमेश्वराला काय यायला पाहिजे? शरण यायला पाहिजे, अनन्य यायला पाहिजे. त्यावेळेस आपण भक्त हो. आपण दोन भक्त पाहिले, अर्थार्थी भक्त पाहिला आणि आर्त भक्त पाहिला. आता राहिले जिज्ञासू आणि ज्ञानी. दोन भक्त राहिलेले आहेत. जिज्ञासू भक्त कशाला म्हणायचं? त्या जिज्ञासू भक्तामध्ये कोण बसल्या जातो? सर्व काही भगवंत आणि भगवंताचंच आहे. त्याला काय म्हणायचं? जिज्ञासू भक्त. देवा, सर्व काही तूच आहे. अशामध्ये विशेष तत्वाने बुद्धवजी बसतात. जर आपण भागवताचा एकादश स्कंद पाहिला तर त्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये भगवंताचा आणि उद्धवाचा संवाद आहे. उद्धव भगवंताला प्रत्येक वेळोवेळी प्रश्न विचारतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात. त्याला काय म्हणायचं? जिज्ञासू भक्त, चक्षु भक्त. अनेक प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. एका ठिकाणी उद्धव भगवंताला सांगतात, देवा, आता हा प्रलय काळ आहे, कलियुग आहे. या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य आहे आणि 100 वर्षामध्ये तुम्ही तर आता 125 वर्ष जगलेले आहेत. अशी सर्व देवांनी तुम्हाला विनंती केलेली आहे की त्या विनंतीला मान देऊन तुम्ही आता कुठे जाणार आहात? निजधामाला जाणार आहात. मला घेऊन जाणार. भगवंताने सांगितलं, उद्धवा, अरे तू एकटा नाही रे, मला अनेक भक्त आहेत. अरे उद्धव भगवंताला म्हणत आहे, अरे देवा, तू तर सहजरित्या कोणी तुझं साधारण नामस्मरण केलं, तुझी थोडी जरी स्तुती केली तरीही तू त्यांना प्राप्त होतो. आणि मी तर तुझ्या एवढ्या जवळचा आहे, अनन्य आहे, तरी तू मला संग का नेत नाही? अरे गोपिकाने तुला नुसतं झाडात, वेलीत, फुलात पाहिलं तरीही तू त्यांना प्राप्त होतो. हा, आणि मग मला का घेऊन जात नाही? भगवंताने सांगितलं, उद्धवा, हे शक्य नाही. जर तुला नेलं तर दुसऱ्यांना पण मला घेऊन जावं लागणार, म्हणून हे शक्य नाही. मग तुझ्या उद्धारासाठी तू काय कर? मग त्या ठिकाणी भगवंत सांगतात की तू माझी भक्ती अनन्यतेने कर. कशाने कर? अनन्यतेने कर. आणि मग त्या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे पहा, योगाश्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयो विदित श्रेया ज्ञानम कर्मश्च भक्तिश्च नोपायो अन्यः कुत्रचित. उद्धवा, माझी जर प्राप्ती करायची असेल तर तू काय कर? ज्ञानम कर्मम भक्तिश्च, दुसरा मार्ग कोणता अवलंबू नको. मग म्हणजे आता तुम्हाला हे सगळं आपल्यासाठी आहे. अर्जुन झालं, उद्धव झालं, नवे नवे अजून कोणी असेल, यांना फक्त निमित्त करून आपल्याला उपदेश केलेला आहे.
ते फक्त निमित्त. आता भगवंताची ज्यांना साक्षात भेट झालेली आहे ते त्यांना त्यांचं उद्धाराची काही टेन्शन आहे का, काही चिंता आहे का? जे भगवंता सतत राहिले फक्त हे आपल्याला निमित्त केलेलं आहे. परीक्षित राजा असेल काय निमित्त, आता पहिल्यांदाच गर्भामध्ये भगवंताचं दर्शन झालेलं आहे. हे सर्व काय आहे, निमित्त आहे. मग आपण त्या मार्गाने चालायला पाहिजे. जो संतांनी भगवंताने मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने आपण चालायला पाहिजे. मार्ग दावणी गेले आहे दयानिधी संत ते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आर्तता पाहिजे, उद्धवासारखी आर्त पाहिजे. आपण तेवढी भक्ती पाहिजे, गोपिकांसारखं ज्ञान पाहिजे. शेवटचा भक्त ज्ञानी भक्त आहे. गोपिका ज्ञान म्हणजे प्रेम. भगवंताला जाणणं, त्या भगवंताचं ज्ञान होणं आणि त्या भगवंताविषयी प्रेम जागणं, त्याला काय म्हणायचं, ज्ञानी भक्त. ते गोपिका त्यामध्ये, गोपाळ त्यामध्ये भक्त बसतात. आणि मग ज्याला भगवंताचं ज्ञान झालेलं आहे त्या जीवाची चरण रज त्रिभुवनाला पावन करते. नुसती चरण रज. मग जी त्यांची दृष्टी आहे, हस्तकृपा आहे, स्पर्शकृपा आहे, शब्दकृपा आहे, ती वेगळी राहिली. त्यांची नुसती चरण रज जरी आपल्याला लागली तरीही आपलं जीवन काय होत, पवित्र होतं. म्हणून दशम स्कंदामध्ये एक श्लोक आलेला आहे, वंदे नंद ब्रजस्त्रीना पादरेणुम भीक्ष्णसह तासाम हरिकथोद्गीतम पुनातीत भुवनत्रयम्. तिन्ही भुवनाला पावन करणारी ती काय आहे, संतांची चरण रज आहे. ज्यांना भगवंताचं ज्ञान झालेलं आहे अशा गोपिका आहे, गोपाळ आहे, यांची नुसती चरण रज जरी आपल्याला लागली तरीही आपलं जीवन काय होतं, कृतार्थ होतं. ज्या वेळेस स्वामीजी आणि गोविंद भाऊन आम्ही सर्वजण ते वृंदावनला गेलो होतो पहा, आणि रेल्वेतून उतरलो आणि टॅक्सी मध्ये बसलो, वृंदावन मध्ये उतरलो. उतरल्या असं स्वामीजीने त्या व्रजाच्या त्या रजामध्ये लोटांगण घेतलं. आणि म्हटलं काय व स्वामीजी, एवढे इस्त्रीचे कपडे, एवढे स्वच्छ कपडे, आणि तुम्ही सगळे खराब करून टाकले. कपडे खराब होऊ द्या, जीवन पवित्र झालं. का तर तिथं भगवंत मिळलेले आहे. आणि भगवंताची ज्यांनी आराधना केली, भगवंताला जे जपले, भगवंताशी जे अनन्य झाले, असे गोपिका गोपाळ त्या रजमध्ये, त्या मातीमध्ये इथे राहिलेले आहे. आपली अल्पबुद्धी, आपली अल्पमती संतांना समजू शकत नाही. त्यांचं जे एक एक वाक्य असतं, त्यांचं जे जीवन असतं ते आपल्याला, आपण जर ते अंगीकृत केलं ना, निश्चितरित्या आपलं जीवन पवित्र होऊन जातं, पवित्र. म्हणून त्यासाठी आपण काय व्हा, भक्त व्हा आणि भगवंताची काय करा, आराधना करा. भगवंताशी अनन्य व्हा, भगवंताशी एक व्हा. बस आपलं कल्याण झाल्याशिवाय आणि आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार आपलं खूप मोठं भाग्य आहे. या खुडसर गावचं खूप मोठं भाग्य आहे. आपल्याला खूप संतांचा सहवास लागलेला आहे. कर्नाळचे बाबाजी असतील, देवगडचे बाबाजी असतील, सरलाबेडचे बाबाजी आहेत, अनेक संत आहेत, असे स्वामीजी आहेत. सगळ्यांचे काय झालेलं आहे, आपल्याला खूप मोठा सहवास लागलेला आहे. त्यांच्या आपण सहवासामध्ये पवित्र झालेला आहोत. आणि त्यांनी जो जो मार्ग दिलेला आहे त्या त्या मार्गानेशी आपण अनन्य व्हायला पाहिजे, तो मार्ग अंगीकृत करायला पाहिजे. आणि आपलं जे जीवन आहे ते कृतार्थ करायला पाहिजे, जीवनाचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. बस एवढंच सर्वांना विनंती आहे की आपण त्या भगवंताशी अनन्य व्हा. अनन्य कोण कोणाशी असतं, बस भगवंत भक्ताशी अनन्य असतात, संत शिष्याशी अनन्य असतात, गुरु शिष्याशी अनन्य असतात, गाय वासराशी अनन्य असतं, तसंच माय लेकराशी अनन्य असते. आणि अशी जी अनन्यता आहे
हा जो साहिल मुलगा आहे किंवा त्या मातेची जी पतिराज आहे एकनाथजी आहे, हे या मातेच्या प्रेमापासून मातेच्या सहवासापासून काय झाले, थोडेसे प्रेमापासून लोपल्या गेलेले आहेत. आपण भगवंताला म्हणा, स्वामीजींना म्हणा, आता याच्यावर जर लय बोललो तर खूप दुःखांकित आहे, जास्त नको बोलायला, सगळ्यांनाच वाईट वाटत आहे. खूप प्रेमळ असणारी ही माता आपल्या सर्वांमधून काय झालेली आहे, देवाला प्राप्त झालेली आहे. आपण भगवंताला अशी प्रार्थना करू, काळोबाला अशी प्रार्थना करू, सर्व संतांना अशी प्रार्थना करू की या मातेला भगवंताने त्यांच्या चरणाशी जागा द्यावी. त्यांचं मन जर या प्रपंचामध्ये गुंतलेलं असेल तर ते अलिप्त करावं आणि त्या मातेचा उद्धार करावा. उद्धार कशाला असतो, मनाला असतो. मुक्ती कशाला असते, मनाला असते. आत्म्यालाही नसते आणि शरीराला पण नसते. आत्मा भगवंताचा अंश आहे, तो भगवंतामध्ये लीन होणार आहे. शरीराच्या 3 गती सांगितलेल्या आहेत. जाळून टाकलं तर राख होणार आहे, पुरून टाकलं तर खत होणार आहे आणि फेकून दिलं तर ते पक्षाने खाल्लं तर त्याची विष्ठा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती शरीराला गती नाही. मग मुक्ती कशाला आहे, हा संवाद कपिल भगवंताचा आणि देवहूतीचा आहे. मुक्ती कशाला आहे तर कशाला आहे, मनाला मुक्ती आहे. मन या प्रपंचामध्ये गुंतलेलं असतं. आपण तीच भगवंताला संतांना प्रार्थना करू. या मातेचं जर या प्रपंचामध्ये कुठं थोडस जर मन गुंतावा नाहीच, पण जर गुंतलेलं असेल तर ते या प्रपंचातून निघून त्या मातेला मुक्तता प्राप्त व्हावी. आणि आजचं काही जो काही ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, हे सर्व आपण त्या मातेला अर्पण करू. कारण की जीवाला जर काही पुण्य कमी पडलं तर ते अनेक ठिकाणी भटकत असतं, अनेक लोकांमध्ये भटकत असतं. त्यामध्ये भगवंत सांगतात, आ ब्रह्म भुवन आलोका पुनरावृत्ती नियोजन मामोपेत्यतु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही लोक आहेत तिथपर्यंत परत जीव खाली येत असतो, पण ब्रह्मलोकापासून एकदा पुढे ढकलला की भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून आजचं जे काही त्या गतीला जर पुण्य कमी पडत असेल तर आपण विनंती करू, आजचं जे पुण्य आहे ते पुण्य त्या मातेला प्राप्त हो आणि ती आपल्या गतीला प्राप्त हो, ती भगवंताला प्राप्त हो. एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी भगवंत शक्ती बुद्धी देव, एवढी विनंती करून आजचं जे प्रवचन आहे ते याच ठिकाणी पूर्णविराम घेतं. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु भागवत बाबा, सद्गुरु स्वामीजी की.